कैलासवासी विलास घुले यांच्या खून झाल्यानंतर त्यांच्या परिवारात सांत्वनपर आज मी या ठिकाणी भेट द्यायला आलो. त्यांनी जी परिस्थिती सांगितली, एसटी समाजातला एक उमेश माने याला मारण्यासाठी ठेवलंय. जे काही साक्ष आहेत, जे पुरावे आहेत, ते नष्ट करण्यासाठी या 302च्या आरोपीला बाहेर ठेवलंय का? हा माझा पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. तपास योग्यरित्या चालू आहे. 9 जण अरेस्ट झाले. मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावतीये? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून आमचं इथं वैयक्तिक दुश्मनी जाती बाहेर काय येणार आहे? म्हणजे आमचा आता पूर्णपणानं पोलिसांवरती असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे म्हणूनच ते अटक करत नाही. पण आज इथं उपस्थित सर्वांच्या साक्षीनं सांगतो की पोलिसांना सुद्धा त्या आरोपीला अटक करावी लागल. एवढ्या ताकदीनं आम्ही सुद्धा आता रस्त्यावर उतरू. आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. वेगवेगळ्या प्रकारे आतापर्यंत या बीड जिल्ह्यात 22 खून झालेत. दुर्दैव या बीड जिल्ह्याचं की पोलीस प्रशासन देशभरात कुठल्या जिल्ह्यात नसल ते आपल्या बीड जिल्ह्यात, आणि हे दुर्दैव आहे. आम्ही या ठिकाणी पूर्णपणानं सामाजिक सलोखा जपून तशा पद्धतीचं कुठलंही कुणाचंही मन न दुखवता, कारण इथं तुम्ही ऐकलं असेल की या टाकडीचे आणि कदमवाडीचे किती चांगले, प्रत्येक माणसाशी प्रत्येक घराशी संबंध किती चांगले हे टाकळीकरांना माहिती आहे आणि कदमवाडीलाही माहिती आहे. मारायला दाखवायचं एकाला आणि खून करायचा एकाचा, आणि याचा सूत्रधार नेमका अनेक जणांनी साक्ष दिली आहे, पण त्यांना ती साक्ष पटत नाही पोलिसांना. मग नेमकी कुठली साक्ष पोलिसांना पाहिजे? या बाबतीत आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलंय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ही घटना घडल्यानंतर मी स्वतः सभागृहामध्ये हा मुद्दा काढला. या मुद्द्यावर अतिशय प्रखरपणे मी सभागृहात भांडलो, आणि आता राहिलेला एक आरोपी तो कुणाचाही असो, मला देणं घेणं नाही, कुठल्या जातीपातीचा असो, कुणाच्याही जवळचा असो, घेणं देणं नाही, पण न्याय हे सगळ्याला सारखा असला पाहिजे. आणि तो न्याय सगळ्याला सारखा मिळावा म्हणून पुन्हा एकदा मी विधानसभाचं अधिवेशन पावसाळी चालू आहे. सोमवारी पुन्हा हा विषय सदनामध्ये येणार आहे, आणि तिथं मात्र तिथंही मी स्वस्थ बसणार नाही. एका आरोपीचे लाड का, हा माझा प्रश्न आहे. हे सुद्धा माध्यमांनी आता आपल्या माध्यमातून विचारणं गरजेचं आहे. आजपर्यंत सभागृहात सुद्धा मी कुणाचं नाव घेतलं नाही, कुठल्याही आरोपीचं नाव घेतलं नाही. ज्याचा खून झाला त्याचंच फक्त नाव घेतलं. आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की शेवटपर्यंत याच्या जे जे कोण गुंतले असतील त्याला शासन झालं पाहिजे. या भूमिकेतून आम्ही आज या ठिकाणी सर्वच जण आहोत. आज या कुटुंबाला आधार द्यायची गरज आहे. याच कुटुंबाला नाही तर जो एसटी समाजाचा उमेश माने, त्याला सुद्धा आज धमक्या चालू आहेत. धमक्या, दबाव टाकला जातोय. तो आज गाव सोडून गेलाय, आणि आज पोलीस काय करते? तपासामध्ये सगळ्या काही गोष्टी समोर आल्या पाहिजे.
आणि ते आम्ही आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पोलिसांना सुद्धा आणि प्रशासनाला आणि सरकारला सुद्धा स्वस्थ बसू देणार नाही. धन्यवाद. भाऊ, रमेश भाऊने एक पत्र दिलेलं आहे एसआयटीला आणि त्यांनी संरक्षणाची देखील मागणी केली आणि दुसरी म्हणजे त्यांच्यावर खोट्या गुन्ह्याच्या संदर्भात कट रचला जातो असं देखील त्यांचं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, ही खरी गोष्ट आहे की रमेश घुलेंना दबाव टाकणं, दबावात आलं नाही तर खोट्या गुन्ह्याची धमकी देणं आणि खोट्या गुन्ह्याच्या धमकीतून त्यांनी केलेलं पाप म्हणजे विलासचा खून इतकं इतकं ब्रुटल, इतकं वाईट विचार कोणाचे असू शकतात. म्हणून मी सांगतो किती प्रयत्न केला घुले कुटुंबाच्या मागं सबन शक्ती आहे. काय सर्व जाती धर्म लोकांची शक्ती त्यांच्या मागे आहे. त्याच्यामुळे कुणी असा खोटं काय प्रयत्न केला असला असेल तर ते खोटं सुद्धा आम्ही होऊ देणार नाही. ज्यांच्यावर या प्रकरणात आरोप होत आहेत त्यांनी मात्र हे आरोप सगळे फेटाळलेत आणि आमचे सीडीआर चेक करा, काय पाहिजे ते चेक करा, हे केवळ राजकारण केलं जातंय असं देखील त्यांनी म्हटलं. एक लक्षात घ्या, ही घटना काय राजकारणाची आहे का? कुणाला काय बंद पडलं राजकारण करणं? आमच्यासाठी राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं ते निवडणुकीपुरतं नव्हतं. फक्त एका व्यक्तीला उद्ध्वस्त करायचं.